तर माझ्या प्रवक्तेपदाबाबत अजित पवार अनभिज्ञ आहेत। रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। माझ्यावरील गुन्ह्यासाठी आमच्याच पक्षातील नेत्यांचे फोन असल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी लगावलाय। तर या संदर्भात रुपाली ठोंबरे पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। स्वतः रुपाली पाटील आपल्या सोबत आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही खुलासा दिलेला नाहीये, पण काही प्रश्न विचारलेले आहेत। काय प्रश्न नेमके तुम्हाला त्या नोटिसीवरून? मला ज्या वक्तव्याबाबत त्यांनी खुलासा मागितलाय ते वक्तव्य मला जाणून घ्यायचा अधिकार आहे। कळलं तर पाहिजे ना मी कोणतं वक्तव्य केले। आणि मुळामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाबद्दल काहीच बोललेली नाहीये। यामध्ये मी राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी जे वक्तव्य किंवा जे काही पीडिताचं चारित्र्य हनन केलेले त्याच्यावर ज्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी बंधू नाराज असंतोष पसरला होता त्याचा रोष त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत म्हणून तो पक्षावरही येत होता। त्याच्यामुळे याच्या बाबतीत तुम्ही मला विचारलं की राजीनामा मागणार का, मी त्याही वेळा सांगितलं होतं की हा सर्वस्वी अधिकार प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे आणि माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचा आहे। माझा वक्तव्य पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर मी कोणतं वक्तव्यच केलेलं नाहीये। त्यांनी मला कायदेशीर खुलासा मागितल्यावर मी कायदेशीरच उत्तर देणार ना। त्याच्यामध्ये मी जर लोकांना न्याय देण्यामध्ये माझ्यावर अनेक केसेस घेऊ शकते तर माझ्या घरातल्यांवर न्याय मिळण्यासाठी जर केस दाखल झाली तर माझ्यामध्ये आधी ज्या काही राजकीय केसेस 21-22 होते तिथं 23 झाले। सांगितलं गुन्हा दाखल करा असं आमच्याच पक्षातले नेते आहेत त्याची मी खात्रीशीर सगळी माहिती घेऊन माननीय अजितदादांकडे दिलेली आहे। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।